या जिल्ह्याने कधीही दडपशाही खपवून घेतलेली नाही, या जिल्ह्याने कधीही हुकुमशाही खपवून घेतलेली नाही। त्यामुळे मान खटावच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठेही दडपशाही आणि मोगलाई आम्ही चालू देणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि आम्ही तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझे 2 शब्द थांबवतो। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं स्वागत करण्याच्या करता मी आवर्जून आजच्या आपल्या परिसरामध्ये आलेलो। एक म्हटलं जातं ईद का गुलाब शाम को घर वापस आए तो उसे गुलाब ही कहते, अगदी तसंच अनिलच्या बाबतीमध्ये घडलेलं। महाराष्ट्राच्या वतीनं बाकीची इमान राखणाऱ्या माणसांच्या मनोत्सकातील मनोरथांना पूर्ण करण्यासाठी आणि त्या मनोरथांना मागच्या अध्यक्षता प्रशासका संघटनांनी भव्य लाभावी यासाठी घाटलेल्या सर्वांनी आशीर्वाद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि भावनेचा इंद्रगंगा शहीद पक्ष प्रवेश संपन्न होतो। या महाराष्ट्राचा या भारतात उपयोग करता येता सर्वांनी भारताला आनंद याला विनंती करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मदत देत करावं आणि एकच तत्पूर्वी गजी मंडळाला विनंती आहे अजित दादा अनंतराव पवार यांचा सन्मान या ठिकाणी अनिल भाऊ देसाई, महेंद्रजी देसाई या सर्व मंडळांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सन्माननीय मुख्याध्यापक पाटील साहेब यांचा सुद्धा सत्कार सन्माननीय अनिल भाऊ देसाई साहेबांनी करावाशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। सन्माननीय मुख्याध्यापक पाटील साहेब या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे तुमच्या आमच्या सर्वांचे लायके हवा मकरंद नामा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मानखेडावच्या ऐतिहासिक मातीमध्ये राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सन्माननीय टी. गंगाराम पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान संपन्न होतोय। सन्माननीय टी. गंगाराम पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार संपन्न होतोय। त्याला मनोरथांना पूर्ण करण्यासाठी आणि त्याच मनोरथांना मागच्या अध्यक्षता प्रशासका संघटनांनी भव्य लाभावी यासाठी घाटलेल्या सर्वांनी आशीर्वाद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि भावनेचा इंद्रगंगा शहीद पक्ष प्रवेश संपन्न होतो। या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीमध्ये यानंतर त्यांचा शहीद पक्ष प्रवेश होतोय। तरुणाईचा अलगार विकास देवळी शहराच्या या चित्रनाथाच्या पावनभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये मानखटाव तालुक्यातील आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मध्ये उभं असलेले महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर बसलेले सन्माननीय सातारा जिल्ह्याचे धडधडती लोक, सातारा जिल्ह्याचे असं नेतृत्व आदरणीय कैलास लक्ष्मणराव पाटील तात्या ज्यांच्यावर खासदारांच्यावर आपण प्रेम केलं दादा आज इथं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री आदरणीय समजा मकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आणि यांनी मान खटाव तालुका दत्तक घ्यायची भूमिका घेतलेली आहे
ते राज्यसभेचे खासदार सन्माननीय खासदार नितीन पाटीलजी. मला माहिती आहे दादा आपला स्वभाव कसा आहे. मला माहिती आहे दादा तुकोरायांच्या म्हणजे आपण पुणे जिल्ह्यातल्या देहू आळंदी परिसरातल्या पुणे जिल्ह्यातल्या आपण आपली भूमिका नेहमी अशी असते, भले तरी देऊ काशीची लंगोटी, भले तर देऊ काशीची लंगोटी, पण नाताळाच्या माती हाणून टाकी. आणि आज आबा तुमच्या आणि दादाच्या हातामध्ये जे जे नाताळपण करतील त्यांच्या माती काठी घालायच्या भूमिकेतनं आम्ही आपल्या हातामध्ये स्वागतामध्ये काठी दिलेली आहे. मी आपल्याला नम्रपणे सांगेन या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये साधारण 25-30 वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता आहे. आदरणीय लक्ष्मणताचे असतील, आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली 23-24 वर्षापूर्वी दादा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज 24 वर्षाच्या बँकेचा संचालक म्हणून काम करतोय. आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतोय. एवढ्या वर्षामध्ये लोकांच्या मध्ये सातत्याने काम करत राहणारे कार्यकर्ते. मी दादा आपल्याला ते नम्रपणे काही गोष्टी सांगणार आहे. या मान खडवच्या मातीतल्या लोकांना दादा साधारण 2003 सालामध्ये मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सुरुवात केली जिल्हा बँकेच्या रूपाने. आणि या मान खडवच्या मातीमध्ये किंवा मान खडव तालुक्यामध्ये जे टेंबूचं पाणी आहे हे पहिल्यांदा पाणी या जिल्ह्यामध्ये यावं, या तालुक्यामध्ये यावं यासाठी 2003 सालामध्ये जवळ माझ्या मतदारसंघातली 16 गावं मी 16 दिवस घेऊन दादा तुम्ही त्यावेळी पालकमंत्री होता 16 दिवस सगळी माणसं घेऊन मी दहिवडीच्या तहसील कचेरी समोर बायकापुरांचं जनावरांचं सगळ्या शाळा सगळं बंद करून आम्ही सगळे लोक येऊन बसलो होतो. मला आता अभिमानाने सांगितलं पाहिजे की 18 सालामध्ये माझ्या भागाच्या महाबळेश्वर तलावामध्ये 18 सालामध्ये पाणी आलं हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे. पण दादा तेवढ्यावरती थांबून चालणार नाही. तर टेंबूचं जे पाणी मला माहिती आहे आपण आज आलाय आणि आपण या राज्याची तिजोरी आपल्या ताब्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे तुम्ही अर्थमंत्री आहात आणि देणारा वाढत्या आमच्यातला आहे. आणि आज वाढत्या आपल्या तालुक्यामध्ये आल्यावरती जर या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत या तालुक्याला जे काय पाहिजे ते मी जर मागितलं नाही तर मग माझा आणि त्या तालुक्याचं सगळ्यांचं दुर्भाग्य होईल. मला माहिती आहे दादाचा स्वभाव कसा आहे ह्या सगळ्या रात्री चाललं म्हणजे. त्यामुळे दादा टेंबूचं जे काही पाणी आमच्या त्या भागामध्ये आलेलं आहे राहिलेल्या सगळी भागामध्ये टेंबूचं काम सुरू आहे. नवीन काय प्रशासकीय मान्य काम मंजूर झालेले आहे. आपण माझ्यावर कुटुंबी गावाला आला होता आणि दादा मला तुम्ही आणि जे पाटीलच्या डोंगाला होता आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की टेंबूचं पाणी या तालुक्याला देईल. गोरकुटेमध्ये मोठी सभा झाली तुमच्या मागच्या कालखंडामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की लवकर प्रशासकीय मान्यता देऊ टेंबूचं पाणी या भागाला द्यायचं काम करू. की प्रशासकीय मान्यता झाली, टेंबूचं टेंडर झालंय. पण दादा अजूनही निधी अभावी टेंडरचं तेवढ्या ताकदीनं काम सुरू नाही. माझी आपल्याला विनंती आहे की या निमित्तानं टेंबूचं उर्वरित काम लवकर पूर्ण होण्यासाठी अर्थमंत्री म्हणून आम्हाला जे लागतंय तेवढे पैसे द्यायला आपण दादा द्यावे अशी मी महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतोय. आज आपल्या सगळ्यांचे नेते अजित दादा यांच्या हस्ते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान खटावचे नेते आणि देसाई यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या आणि अतिशय दिमागदारपणाने हा सोहळा या ठिकाणी पार पडतो. आता अनिल देसाईंना राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा संस्कृती सांगण्याची गरज नाही. कारण मुळामध्ये हा कार्यकर्ता काँग्रेस संस्कृतीत वाढलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेला हा कार्यकर्ता आहे. परंतु मधल्या कालावधीमध्ये काही थोडंफार घडलं आणि काही निर्णय त्यांनी थोडासा वेगळा घेतला होता. परंतु आपण म्हणतो शुभ काम भुला शाम घर आया तो उसे भुला नहीं कहते. त्या पद्धतीनं अनिल देसाईंची आपल्या
आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषामध्ये वापसी झालेली. मी अनिल देसाईंना एवढंच सांगेन की अनिलराव राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी ज्यांचं नेतृत्व मानून या पक्षामध्ये तुम्ही आज सहभागी होताय ते आपले नेते अजितदादा आणि आम्हा मंडळींविषयी तुम्हाला काही वेगळं सांगितलं पाहिजे असं नाही. आणि तुम्हालाही उपस्थितांना या संदर्भामध्ये मी काही वेगळं सांगावं असं नाही. कारण आज अजितदादा इथं आलेत याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. अजितदादा हा असा नेता आहे की जो उत्तम प्रशासक आहे, ज्याच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीची चावी आहे. आणि जो नेता एका शब्द दिला तर त्या शब्दापासून कधीही न ढळणारा नेता आणि दिलेलं काम हे चोखपणे करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख. त्याचबरोबर एकदा कार्यकर्त्याच्या पाठीशी ते ठामपणाने उभे राहिले तर तो नेता असेल, त्या पक्षामधला कार्यकर्ता असेल, त्याच्या अंगाला हात लावण्याची धमक कुणामध्येही या महाराष्ट्रामध्ये नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी ऐकलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये काही दडपशाही आहे, अमुके तमुके. अरे हा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. अरे या जिल्ह्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी प्राणाची आहुती दिलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यानं अनेक हुतात्मे, अनेक स्वातंत्र्य सैनिक या जिल्ह्यानं देशाला दिलेला हा जिल्हा आहे. कैलासवासी चव्हाण साहेबांचा विचार की ज्याला यशवंत विचार आपण म्हणतो, हा विचार या जिल्ह्यानं आजपर्यंत जोपासलेला हा सातारा जिल्हा आहे. हे मी या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो. या जिल्ह्यानं कधीही दडपशाही खपवून घेतलेली नाही. या जिल्ह्यानं कधीही हुकुमशाही खपवून घेतलेली नाही. त्यामुळं मान खटावच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठेही दडपशाही आणि मोगलाई आम्ही चालू देणार नाही. हे मी तुम्हाला विनम्रपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमची मंडळी तुम्हाला साथ देत आहे, माझ्याकडे येत आहे. माझ्याकडे येत असताना सांगताय अहो तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे, म्हणजे काही काम करत नाही, काहीही करत नाही म्हणजे. तर आजच्या या मंचकावर मी त्यांना जाहीरपणाने सांगतो, तुम्ही किती मताने निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे. परंतु मकरंद पाटील प्रत्येक निवडणुकीत तुमच्याची मताने निवडून आलेला आहे. कालच्या निवडणुकीत मी 62,000च्या फरकाने निवडून आलेलो आहे. हे कृपा करून आपण समजून घ्या. वाई विधानसभा मतदारसंघातल्याच नव्हे तर या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य लोकांशी, तेव्हा कुठल्याही जाती जमातीचा, कुठल्याही समाजाचा असो, त्या प्रत्येक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी लक्ष्मणराव पाटलाच्या कुटुंबियांची नाळ जोडली गेलेली आहे. आणि आज लक्षात ठेवा, त्या लक्ष्मणराव पाटलाचे आम्ही सुपुत्र आहोत. त्यामुळं तात्या ज्या पद्धतीनं या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना राजकीय आणि सामाजिक संरक्षण देत होते, तेच काम त्याचा चिरंजीव मकरंद पाटील आणि नितीन पाटील या जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना ताकद
काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. अतिशय आपल्याला हवी वाटणारी माणसं आपल्याला सोडून जातात. हा वर्षानुवर्ष पिढ्या चालत आलेला हे सगळी पद्धत आहे. इथं तात्यांनी हा मागासवर्गीय राखीव मतदारसंघ जसा आता आमच्या सचिन पाटलांचा फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झाला तसा अनेक वर्ष माझा बाण मतदारसंघ राखीव होता. सुरुवातीला मला राजकारणाला सुरुवात केली तेव्हा विष्णुपात्र सोनवणे त्यांना आपण अनेक वर्ष आमदार केलं. त्याच्यानंतर धोंडीराव वाघमारे हे देखील एकदा अपक्ष म्हणून आमदार निवडून झाले होते. त्याच्यानंतर तुकाराम आपण निवडून दिलं, संपतराव होळकरांना निवडून दिलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमांना निवडून देण्याचं काम तुम्ही केलं आणि आम्हाला नेहमी वाटायचं की तात्या जो उमेदवार देतात त्याला निवडून आणतात, तात्यांना पण आपण संधी दिली पाहिजे आणि आम्ही विधान परिषदेवर तात्यांना संधी दिली. तात्यांनी अक्षरशः महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके, अवर्षण प्रवण तालुके त्याच्यामध्ये अनेकांनी कष्ट घेतले. आपल्या पलीकडे सांगोल्याला आबासाहेब देशमुख ज्यांना आपण गणपतराव देशमुख नावाने ओळखतो, आम्ही त्यांना आबासाहेब म्हणायचो, त्यांनी पण अनेक वर्ष त्या सांगोल्याला पाणी आणण्याच्या करता अहोरात्र कष्ट घेतले. आज ते पण आपल्या तयार नाही. त्यांनाही मी अभिवादन करतो. असे खूप मान्यवरांची नावं घेता येतील. मान, माझा खटाव, एकेकाळी माझा खंडाळा, काही माझा फलटणचा भाग, हे माझ्या सातारा जिल्ह्याचे हे दुष्काळी तालुके आणि तिथं पाणी आलं पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते स्वप्न बघितलेलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याच्या करता माझ्याकडे पण 2004 साली महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळाची जबाबदारी दिलेली होती आणि तेव्हापासून मी जे काठापूर असेल, टेंभूर ताकारी म्हैसाळ असेल, त्याच्यामध्ये उरमोडी असेल, त्यामध्ये तारडी असेल, त्याच्यामध्ये धोंबलकोडी असेल, अनेक प्रकारची धर्मवातेकर असेल, खूप प्रकारची धर्म की माझा सह्याद्रीचा सगळा दर्यापुराचा डोंगरी भाग जिथे युगपुर छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक महत्वाचे किल्ले आपल्या भागामध्ये आहेत. माझ्या पुणे जिल्ह्यात आहेत, सातारा जिल्ह्यात आहेत, रायगड जिल्ह्यात आहेत, हे आपण पाहतो. आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श तुमच्या माझ्यासमोर ठेवला त्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे वाटचाल करायची. मी काम करायला सुरुवात केल्यानंतर कधी जातीचा पातीचा नात्याचा गोष्टीचा विचार केला नाही. मी वैभव कधी केला. सगळ्या जाती धर्माला जर आपण न्याय देऊ शकलो तर राज्य पुढे जाईल. तर शिवशाहू फुले आंबेडकरांना आपण खऱ्या अर्थाने त्यांचे विचार मानून पुढे चाललं अशा प्रकारचं चित्र आपल्याला निर्माण करता येईल. आणि त्याच दृष्टिकोनातून स्वाभिमानातून स्थापना झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या इथं काम करतोय. आता बोलत असताना अनिल देसाईंनी अनेक महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये आपली एमआयडीसी असेल, माझा दुष्काळी भाग, आणि अनेकदा जिथं दुष्काळी भाग जास्त आहे तिथं जर पाण्याचं आपण सोय करत असू तर तिथल्याही तरुणाच्या तरुणीच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण तिथं एमआयडीसी आणतो. खंडाळा तालुक्यामध्ये आणली, फलटणच्याही भागामध्ये आपण जिथं पाणी कमी आहे त्या भागात इंडस्ट्री आणलेली आहे. बारामती तालुक्यात पण विजिराज भागामध्ये आम्ही इंडस्ट्री आणलेली आहे. तीच गोष्ट इंदापूर तालुक्यामध्ये केलेली आहे. कराड तालुक्यामध्ये देखील इंडस्ट्री आलेली. पण आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर आपले जे शिवार आहे तिथे एमआयडीसी होऊ शकते. तशा पद्धतीचा प्रयत्न केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार, या खात्याचे मंत्री उदय सामंत, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपले बच्चनराव पाटील आणि बाकीचे माझे सहकारी आम्ही सगळेजण त्या प्रकारे काम करतो. मित्रांनो, एक अलीकडं पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतोय
की रस्ते करत असताना, धरणं करत असताना अक्षरशः ज्यांचे जमीन जमले जातात, घरं झाले जातात, त्यांना कवडीमोल किंमत मिळायची. जुनी धरणाची आपण दाखले घेतले तर आपल्याला कळेल. परंतु नंतर आम्ही विचार केला किंवा ज्यांची घरदार जमीन जुमला जातो, बाप दादाने पिढ्या काळ्यांची सेवा केलेली ती जमीन पुढच्या पिढीच्या करता ठेवलेली आणि ती आपण धरणाच्या करता घेतो, विमानतळाच्या करता घेतो, इमारतीच्या करता घेतो, मोठे मोठे रस्ते करण्याच्या करता घेतो, आपली रेल्वे लाईन टाकण्याच्या करता घेतो, विस्तारीकरण शहराचं करायचं असेल तर घेतो. पण त्यांना तसा मोबदला दिला पाहिजे. आणि मग 4 पट मोबदला देण्याचा एक नवा योजना आम्ही महाराष्ट्राच्या करता आणली. देशात पण ती राबवली जाते. आता लोक थोडीशी समाधानी, मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा जाळा आपण निर्माण करतो. आपला जुना मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, बेंगलोर हा जो रस्ता आहे त्याला पर्याय म्हणून अजून एक आपल्या भागात आपण रस्ता देतोय. त्याची मोजणी झालेली. तो रस्ता गेल्यानंतर मी माझ्या माणवासियांना, माझ्या सातारा जिल्ह्याच्या सहकार्यांना एक गोष्ट आवर्जून सांगेन, बाबांनो वाईट वाटून घेऊ नका. परंतु रस्ता झाल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूच्या राहिलेल्या जमिनीच्या किमती प्रचंड वाढतात. वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय येतात, त्याच्यात रोजगार निर्माण होतो. तुम्ही आठवा ना, काही वर्षापूर्वी दहिवडीच्या परिसरामध्ये काय अवस्था होती, काय इथली बाजारपेठ चालायची. हे काही वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आपण आपल्या भागामध्ये आणलंय. अनेक बाजार तलाव 72च्या दुष्काळामध्ये सदाशिवराव तात्या असतील, बाकीचे सगळे सहकारी मित्र असतील, त्यांनी केले. पण पाऊसच पडत नाही. आताही मी येताना साताऱ्यामध्ये एवढा धोका पाऊस पडतोय, गोरेगावमध्ये पडतोय, पुसेगाव ओलांडलं, जसं पुढं हळूहळू दहिवडी या जागाची पाऊस पडला, तिथं ऊन पडले. निसर्गाने असं काही परिस्थिती निर्माण केली की माझा जग, माझा आटपाडी, माझा कवठेमंकाळ, तासगाव, खालापूर हे सगळे तिकडं दुष्काळी भाग त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपण टेबूल आकारी व्हायचा. 5-5 ठिकाणी, 6-6 ठिकाणी पाणी उचललं. त्याच्यामध्ये माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या अंगात पाणी आहे, पण त्यांच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय खऱ्या अर्थाने तो शेतीवाडी करू शकणार नाही. किती लोक आतापर्यंत भाताने कामगार म्हणून जात होते, किती लोक आतापर्यंत शिक्षक म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये जात होते. त्यांना माहिती होतं आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतो. कष्ट केल्याशिवाय, शिक्षण घेतल्याशिवाय, काही ना काही व्यवसाय केल्याशिवाय आपण आपल्या भागातल्या खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या बापदादांनी इथं दिवस काढले. परंतु सुदैवाने आता परिस्थिती बदलतीये. त्याच्यामध्ये तारणे धरणाचं पाणी व्यवस्थित मिळावं याकरता आपण प्रयत्न करतोय. गुरगोडी धरणाचं पाणी त्याच्या धरणेद्वारांना आपण सोडतोय. त्याच्या पावसाळ्या याबद्दल पाहिजे. आम्ही आता पूर्वीच्या काळामध्ये धरण झाल्यानंतर त्याला कॅनॉल केले जायचे, फाटे केले जायचे. परंतु आता एक गोष्ट लक्षात आहे, त्याच्यात पाणी खूप वाया झालं. म्हणून डायरेक्ट बंद पाईपलाईन आम्ही पाणी द्यायला सुरुवात केली. त्याच्यातून पाण्याची बचत होते. आता हे काटापूर देखील आपलं 4 महिने. आताच मला अनिल आणि बाकीचे सगळे सहकारी सांगत होते की दादा हे 4 महिन्याचं 8 महिने करा, पाण्याची बचत करा. त्याच्यामध्ये टेंबू योजना ही लवकरात लवकर आमच्या भागातली पूर्ण करून घ्या. अशा अनेक बाबी इथं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे, आता केंद्र सरकार पण ज्या योजनांना पैसा द्यायला लागलेला आहे. राज्य सरकारचं बजेट यंदा मी 7.5 लाख कोटी अर्थसंकल्पामध्ये आणि पुरवणी मागणीमध्ये जवळपास 50,000 8 लाख कोटी रुपयाचं बजेट सादर केलेलं आहे. त्याच्यामध्ये खर्च आहे, पगाराला खर्च येतो, पेन्शनला येतो, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला येतो.
परंतु तोही महत्वाचा सामाजिक ध्येय खर्च केला पाहिजे. राहिलेले 4 लाख कोटी इतर कामाच्या करता आपण विकासाच्या करता खर्च करतो. मित्रांनो, आपल्याला पाण्याच्या मर्यादा असल्यामुळे इथं यंदा पाऊस काळ मे महिन्यातच सुरू झाला. जुनी लोक सांगतात 100 वर्षामध्ये असं घडलं नव्हतं. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही. आता एक जणांनी मला निवेदन दिलं की दादा 18ला काय तरी 17ला काही 17-18ला आम्ही जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या, त्याचं बिल अजून दिलं नाही म्हणजे 17-18चं बिल 25ला पण दिलं नाही असं कसं होईल. मी त्यात बोलत नाही. खरं काय छावणी होती त्या छावणीच्या निमित्तानं काही वेगळ्या मागण्या होत्या ते तपासाव्या लागतील. कारण आज पवारच्या बाबाच्या घरचा पैसा आहे, आज जनतेचा पैसा आहे. पहिली व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे. आणि त्यामुळं आता मी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला मराठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. बारामतीमध्ये केव्हीके कृषी विज्ञान केंद्र त्याच्यामध्ये गेले 3 वर्ष आम्ही प्रयोग करतो. जगाने ते प्रयोग केले. शेतकरी बांधवांनो, उसाला जेवढं पाणी देतो त्याच्या 40% पाण्याची बचत होते. खतामध्ये 40% बचत होते. जर आपला शेतकरी 70 टन ऊस काढत असेल तर त्याचा ऊस तशा टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर एआयचा वापर तो 100 टनाच्या पुढे जातो. मी आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सध्या चेअरमन झालेलो. त्यामध्ये पण मी लक्ष घातले आहे. राज्यामध्ये देखील आता कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. तो शेतकरी त्यांचे पिढ्या शेती हा व्यवसाय, फार मोठा परिवार, अतिशय कष्टाने शेती करतात. काही वर्षापूर्वी त्यांचा सगळा भाग हा जिरायत होता. लांब पाणी आणलं, बोर घेतले, विहिरी पाडल्या. आता त्या परिवाराची 40 एकर केळी, 40-45 एकर डाळिंब, 50 एकर द्राक्ष. तुम्ही म्हणत त्याला शेती खायला नाही. मोठा मोठा परिवार आहे, त्याच्यावर ते सगळं बसले. आणि फक्त 15,000 ते 20,000 टन ऊस त्याचा झाला साखर कारखाना. त्याला आता कृषी मंत्री केला. ही जबाबदारी त्याच्यावर दिली. त्याला म्हणलं दत्ता बाबा, आताच आम्ही द्राक्ष बागायला सांगायचा एक कार्यक्रम करून आलो. तिथं 3 दिवसाचं परिसंवाद आहे आणि त्याचं उत्तर आम्ही दोघांनी केलं. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारी व्यक्ती तिथं असल्या तर प्रश्नाची सोडवणूक होते. मी पण आज पण शेतीवाडी करतो. मी पण त्या एआयचा वापर करतोय. मी आता 70 ते 75 एकर ऊस माझा एआयच्यावर आणतोय आणि गोरगरिबांना पण ते परवडावं. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते बँकेचं कर्ज काढतील, आणखी काही करतील, पण माझ्या गरिबाच्या बांधावर पण ते गेलं पाहिजे. म्हणून जनताच्या अर्थसंकल्पात मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आणि त्याचा तुम्ही वापर करून घ्या. तुम्हाला यायचं असेल तर बारामती कृषी विज्ञान केंद्रात या. तिथं आमचे नलवडे सातारचे सुपुत्र आहेत, ते आमचे प्रिन्सिपल आहेत ऍग्रिकल्चर कॉलेजचे, ते तुम्हाला दाखवतील. तुम्ही मोठं जर ग्रुप बी आला तर मला कळवा, आमच्या सचिन पाटलाला कळवा, मुख्यदाबाला कळवा, अनिलला कळवा, मनोजला कळवा, कुणालाही तुम्ही सांगा. आम्ही तुमची सोय करू. कारण परवा वर्धा आणि नागपूरला होतो, तिथं अनेक लोक म्हणले की दादा आम्हाला ते बघायला यायचं आहे. मी किती भाषणात सांगितलं तर माणवासियांनो, स्वतः जाऊन बघितल्याशिवाय माणसाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू. ज्यावेळेस खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, यावेळेस आपण भूमिका लोकांना सांगू. पण आता माझी मतदारांची जबाबदारी की आपण आपल्या लोकांना हे नवीन तंत्रज्ञान काय. आता आमच्या महिला बचत गटात त्या ठिकाणी रोज त्यांनी
तिथं तर एक मशीन तयार केले त्यांनी. ते मशीन द्राक्षाच्या 2 झाडांच्या ओळींच्या मधलं जातं आणि ते मशीन त्याच्यामध्ये स्क्रीनवर बघतं की तो घड पिकलेला आहे का, आणि ते मशीन घडकट करते आणि ते तिथे आणून ठेवते. कुठेही मनात त्या द्राक्षाच्या कणाला कुठं धक्का लागत नाही, तिथल्या मनाला कुठल्या धक्का लागत नाही. अशा पद्धतीनं काम झालं. मित्रांनो, जग एवढं पुढे गेलेलं आहे, उगीच एकमेकाची उडी काढत असल्यापेक्षा हे ज्यांना धंदा पाणी करायचं नाही, ज्यांना नको ते राजकारण करायचंय, असल्याचा विचार करू नका. आपण धंदेवारी माणसं आहोत. मी कामाचा माणूस आहे. योगेच काहीतरी तुम्हाला म्हणाय मानणारा माणूस नाही. मी शब्दाचा पक्का आहे आणि त्यामुळं मला त्यावेळेस वाटतं की माझा बारामती तालुका पुढे चाललाय, त्यावेळेस इतर पण भावंड, माझं पैठण असेल, माझं वाई असेल, माझा मान असेल, माझा घटाव असेल, कराड असेल, पाटण असेल, सातारा असेल, सगळा भाग पुढे गेला पाहिजे. आणि आम्ही त्याच्यातून आर्थिक सुबत्ता आणलेली आहे. तशा पद्धतीने आर्थिक सुबत्ता आपण काय फक्त नदीच्या पलीकडे आली, नदीच्या अलीकडे तुम्ही आहे, त्याच्यावर काही फार फरक नाहीये. आणि मी पण माझ्या जिल्ह्यात भागामध्ये अशा पद्धतीनं त्या ठिकाणचा वापर करून शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे शेती करायला भाग पाडतो. त्यामध्ये पुढे सातारा जिल्हा पद्धती सगळे बँकेचे चेअरमन आहेत, व्हाईस आहेत, संचालक बोर्डाचे आणि प्रतिनिधी हे तुम्हाला मदत करायला तयार आहेत. आत्ताच मला निधी ते काम सांगितलं, मी लगेच बसण्यात झाली, सहकारी मित्राला फोन केला, सांगितलं हे काम आपल्याला सोमवारी करायचं. त्यावेळेस दादा सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रस्ताव मंत्रालयामध्ये येईल, मंगळवारी तुम्ही कॅबिनेटचं विचार करून घ्या. शेवटी कामच झालं पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ती शिकवण आपल्याला दिलेली आणि म्हणून ही महाराष्ट्र भूमी ही नररत्नांची खाण आहे आणि महान देशाच्या या भूमीतनं अनेक मान्यवर कर्तव्यवान व्यक्ती जन्माला आलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यांनी राज्याच्या तशाच देशाच्या पातळीवर देखील मोठा लौकिक मिळवलेला आहे. महाराष्ट्राच्या माझ्या तरुणांनी एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, या स्पर्धा परीक्षा देखील चमत्कार अशा प्रकारचं यश मिळवलेले आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी ते त्यांचा ठसा उमटवण्याचं काम हे महाराष्ट्रीय लोकांची ओळख आहे. आज रजिस्टर संस्था 4 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं शिकतात. साहेब जरी त्याचे अध्यक्ष असले तरी चेअरमन तुमच्या रिझल्टचे आपले चंद्रकांत दांडेकर केलेले आहे. आपल्याच पलीकडे रिझल्ट गाव तालुक्यात तुम्हाला तसं जवळ मानवायला त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे देशमुख त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीनं लोधावले त्या गावाला नंबर 1 गाव करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, शेवटी या लोकांचा फायदा तुमच्या माझ्या प्रपंचाच्या करता करून घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करून चालत नाही आणि म्हणून इथल्या निसर्गाने आपल्याला लढण्याचं झगडण्याचं बळ मानदेशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या मनगटामध्ये दिलेलं आहे. इथल्या आमच्या महिलांच्या मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मानदेशाच्या अनेक युवक युवती आपला ठसा विविध क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असू द्या, उद्योग क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये प्रशासनाचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये पत्रकारितेचं क्षेत्र असू द्या, अनेक क्षेत्राची नावं, शेतीचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये करत असतात. आणि त्याच्यामुळं इथल्या मातीचा जो गुण आहे त्याचा फायदा आपण पुढच्या पिढीच्या करता, आपल्या सगळ्यांच्या करता करून घेतला पाहिजे. आज मी मगाशी बोलत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषराव दराडे आणि माजी सभापती श्रीराम पाटील, बाळासाहेब काळे हे पण मान्यवर इथं उपस्थित आहेत. मगाशी चुकून मी त्यांची नावं माझ्याकडनं घेणं राहून गेलं, परंतु मी पण सुभाषराव, श्रीरामजी, बाळासाहेब
आणि इतर सर्व सहकारी मित्रांचे आम्ही त्याचं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये इथं प्रवेश करत असताना अनिल आणि अनिलचे सगळे जीवाभावाचे सहकारी आले. आजचा दिवस आपल्यासाठी तसा बघितला तर एक खास दिवस आहे, कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता चेअरमन व्हाईस चेअरमन दोन्ही राष्ट्रवादीचे झालेले आहेत. ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतात. हा आपला परिवार, त्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके सगळ्या जाती धर्माला आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. आणि एक म्हटलं जातं ईद का बुलाकर शाम को घर वापस आए तो उसे बुला नहीं कहते. अगदी तसंच अनिलच्या बाबतीमध्ये घडलेलं. अनिल देसाई आणि आपण सगळेजण स्वग्रे आज तुमचं स्वागत होतं. त्याच्यावर पत्रकारांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. आपली विचारधारा फार वेगळी विचारधारा आहे. आपण एकाच पकडीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते, आपण अनेकदा एकमेकाला साथ मागच्या काळामध्ये दिलेली. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही ध्येय असतं, काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता कधी काही गोष्टी आपण करतो, परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्या पूर्व पदावर आणून त्याच्यात मार्ग काढायचा असतो. अनिल देसाई हा माणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेला कार्यकर्ता आहे. सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आणि त्यांच्या अडचणीतून धावून अडीअडचणीमध्ये धावून जाणार असा आपला कार्यकर्ता आहे. त्यामुळे असा नेता कार्यकर्ता पुन्हा सातारा जिल्ह्याच्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला जातोय. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आला तरी मलाही मनापासूनचा आनंद आहे. निधीनी त्यांनी सगळ्यांनी मिळून आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, करताय, जबाबदारीने सांभाळताय आणि त्याच्यामुळं बँकेची ही जोडी उत्तम पद्धतीने काम करत असताना त्यांना मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री याला त्यांनी आमचे बकुळदाबांच्या पण मार्गदर्शन मिळत आहे, त्यांचे पण आशीर्वाद मिळत आहेत आणि चांगले उपक्रम ते सगळेजण राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं. आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचण्याचं काम केलं. आता हा पाया मजबूत आहे. आता शिखर आपल्याला त्या ठिकाणी गाठायचं आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्र समृद्ध घडवला. नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलावंतांना देखील त्या कलेला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाला एक आश्वासक अशा प्रकारची दिशा मिळाली आहे. समाजातल्या गरीब घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच दिशेने मी देखील एवढा मोठा अर्थसंकल्प सांभाळत असताना माझा हाच विचार असतो, आपण माणच्या परिसरात, दहिवडीच्या परिसरामध्ये किंवा आता मी त्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये जाणार आहे, कराडच्या परिसरामध्ये मला जायचं आहे. मागाशी बाळासाहेबांनी सांगितलं तसं महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये आपल्या पक्षामध्ये लोक येत आहेत. चांगल्या विचाराचे लोक आपल्याला घ्यायचे, त्यांची समाजामध्ये प्रतिभा चांगली असली पाहिजे, त्यांच्याबद्दल लोकांचं एक आदराची भावना असली पाहिजे, त्यांच्याकडनं नेहमी सकारात्मक विचार झाला पाहिजे, वेगवेगळं राजकारण त्यांनी केलं पाहिजे, कधी काम करताना वजावटी ही मनामध्ये आणायची नाही. हे सगळे काम करत असताना मित्रांनो आम्हाला लोकसभेला जबरदस्त फटका बसला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा पराभवानी खचून न जाता पण काय आपल्या महाराष्ट्राकरता करू शकतो आणि त्याच्यात काही योजना आणल्या. त्याच्यात 3, 5, 7.5 वर्षाच्या मोटारची बिलं ही तुमची माफ केली की नाही. मागे तुम्हाला लाईट बिल भरावं लागायचं, माझा शेतकरी त्रासून गेला. मागे राज्यकर्त्यांनी काही बिल माफ केले पण निवडणुका झाल्या आणि निवडून आल्यावर परत चालू केली.
तसं आम्ही केलेलं नाही. आज पण 3-5-7:30ला तुम्हाला विजेचं बिल येत नाही. हा मोठा भाग राज्य सरकारने जवळपास 20,000 कोटी रुपयाचा भार दरवर्षी मला राज्याच्या तिजोरीतून महावितरणला पैसे द्यावे लागतात. इथं लाडक्या बहिणी बसल्या, त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणींच्याकडे महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत इथं सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम जे शिवशाहू आंबेडकरांचा विचारामध्ये होतं ते आम्ही केलं. पण आता पुढच्या निवडणुका 29च्या खासदारकी आणि आमदारकी देखील मंथन महिला येणार. तिथेही त्यांना राखीव जागा ठेवली. आम्ही त्यांना लाडकी बहिणीची योजना आणली. आता वेगवेगळ्या त्याच्यात बारकावे पुढे येतात. मित्रांनो, कोणती योजना माझ्या बहिणाच्या करता, माझ्या लाडक्या बहिणी करता, आमच्या कुटुंबाच्या मुला मुलींच्या करता, गरीब घटकाकरता आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, घरकुलाचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये आणला. 20 लाख घर आणि आता त्याच्यातल्या अटी पण शिथिल केलेले का? तर जो वेगळं आहे त्याला घर द्यायला पाहिजे. गायब असेल तर तिथं मी घरामध्ये जागा देणार. या पद्धतीचा आमचा कार्यक्रम चाललेला आहे. पण आज काहीतरी टीव्हीला इकडे सगळीकडे चाललं की महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आली आणि सर्वे सुरू झाला. त्याच्यामध्ये काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आहेत. मात्र तर असं तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला. त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखी काय हे बरं नव्हतं. आपण लाडक्या बहिणी करता कशाला तिथं मध्येच काहीतरी करायचं. जर ऍक्शन घेतली तर पुन्हा कसं काय वाटतं, काय वाटतं असं नाही. जी योजना त्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा काय घेतला पाहिजे. त्याच्यात आम्ही जातपात बघितले नाही. ज्याचा 2.5 लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ती माझी बहिणी तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 65 वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठं सांगत माझ्या लाडक्या बहिणीतो जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षा या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते की 45,000 कोटी. पण या योजनेमुळं काही माझ्या लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता. आज काही होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे, माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी या पैशाचा उपयोग काही जणांना परवा रक्षाबंधन झालं, काही ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यात राख्या बनवल्या आणि ते 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये खर्च केले आणि 15,000 रुपयाच्या राख्या विकल्या. म्हणजे असंही त्या ठिकाणी लोक माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत. अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणीच्या करता अधिक त्याच पैशातून त्यांना कसं मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जुन्या नवऱ्यांचा त्या ठिकाणी भेदभाव न करता या जिल्हा मगाशी मला वाटतं अनिल पण सांगितलं आणि भद्रताबानी पण सांगितलं, मला वाटतं बाळासाहेबांनी पण सांगितलं, हा जिल्हा हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माझ्या पुणे जिल्ह्याने जेवढे पाठबळ दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाठबळ दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे आणि बहुसंख्य आमदार राष्ट्रवादीचे निवडून देण्याचं काम त्या माझ्या सातारा जिल्ह्याने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीतच माझी तुम्हाला विनंती आहे की आता काळ उचलून चालणार नाही. मगाशी अनिल देसाईंनी बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये तुम्ही अजिबात करू नका, नवरे करू नका. सातारा जिल्ह्याचा जनाधार
आज नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेल्या या जिल्ह्याने राष्ट्रवादीवर अतिशय अतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं साताऱ्याच्या मातीशी आपली एक आपुलकी आम्हाला सगळ्यांना आहे. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक डिसेंबर पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. मतदार याद्या आणि बाकीचे सगळे प्रभाग रचना, वॉर्ड रचना, गट रचना ही सगळी चाललेली आहे आणि त्याच्यामुळं इथं अनेक वर्ष मागे सगळ्यांनी मिळून त्यावेळेच्या वडीलधाऱ्यांनी लक्ष्मणराव तात्या असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा तिथं सदाशिवराव तात्या किंवा आमचे मदनराव बापूसा अनेकांची नावं घेतली आहेत. त्यांनी तो झेंडा फडकवला. आता हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आता आम्ही ज्या सुरुवात केली त्यावेळेस 99 साल होतं. म्हणजे आता या सगळ्या गोष्टीला 25 वर्ष होती. 25 वर्षानंतर नवीन पिढी पुढे येत असते. आपल्याला काही नवीन चेहरे पण आणायचे, उमेदवाराच्या रूपाने काही अनुभवी पण माणसं पाहिजे, काही अनुभवी स्त्रिया आम्हाला पाहिजे, नाट्य बहिणी पाहिजे, काही नव्या नव्याच्या पण पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला उमेदवारी द्यायची आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती आपण या लोकांच्या पाठीशी उभी करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय. हा पक्ष सामान्य जनतेच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका करून मनामध्ये आणू नका. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्या करता प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपल्याशी जोडले पाहिजे. व्यापारी असतील, छोटे व्यवसायधारक असतील, दिवसभर काम करून संध्याकाळी ज्याची चूल पेटती, तो माझा गरीब बहिणी असेल किंवा बंधू असेल, त्यालाही आपल्याशी जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये सामील झालेले अनिल देसाई त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या कराडचे पण काही लोक आहेत, माझ्या त्या ठिकाणी खटावचे पण काही लोक आहेत. असे वेगवेगळ्या भागातले जे काही सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, माझे कोरेगावचे पण काही लोक आहेत, ते सगळे आलेले. त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सोबत राहील, त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या सोबत राहील याची ग्वाही मी या निमित्तानं देतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एकटं अधिक तुम्ही असाल किंवा बाकीचे सगळे काम करणारे माझ्या मान तालुक्यातले सहकारी असते, त्यांनी एकटं वाटून देऊ नका. जिल्ह्यातल्या नेत्यांना पण सांगितले, निधी तुमचे दौरे चालले, बकऱ्या जमातून फिरतात, आपल्याला मलाही महाराष्ट्रात फिरावं लागतं. बकऱ्या जमातवर बुलढाण्याची जी जबाबदारी टाकलेली आहे, कारण फक्त आपल्या पुरतं चालणार नाही, इतरही भागाला तशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे स्थानिकांची पण जबाबदारी मोठी आहे. आता काय आपलं काम झालं, आता निवांत झालं असं करून चालणार नाही. उलट सभासद नोंदणीचा कार्यक्रम अजूनही आपल्यापासून जरा दूर असणाऱ्यांना आपल्याबरोबर जोडण्याचा कार्यक्रम हा आपण घ्या. प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रात राज्यामध्ये आपण महायुती आणि एनडीए म्हणून काम करतो. मागेही महाविकास आघाडी काम करत असताना तुम्हाला आठवत असेल, आम्ही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या पार्टीमध्ये वेगळा विचार करायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये तिथल्या जिल्ह्याच्या सहकार्याच्यावर ती जबाबदारी त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या खात्यावर टाकायचो. त्याच्याच पद्धतीनं आम्ही यावेळेस देखील करू. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या विरोधात देण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यानंतर त्यालाही मतीचं म्हणले मताची चोरी झाली, कुठल्याही मताची चोरी झाली. ते नंतर सगळं अतिशय चुकीचं ठरलं. ते म्हणले त्यांनी आम्हाला दिलं, तो माणूस म्हणला मी चुकीची माहिती दिली. अपयश आल्यानंतर आम्ही लोकसभेला अपयश पचवून गेले, आम्ही मान्य केलं नव्हतं. कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे, जी घटना कायदा दिला आहे, तो सगळ्यांच्या करता एकच पडतो. आम्ही मान्य केलं, पण विधानसभेला आम्ही पुन्हा चुनावी गेलो.
यश मिळवलं आणि आता मात्र विरोधक रणीचा राव घेतात. ते असंच झालं, ते तसंच झालं. ज्या विषय तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता अजिबात काही त्याच्या संबंधित नाहीये अशा विषयामध्ये कारण असताना हे लोक फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या जनतेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची एक वैचारिक बैठक असणारा हा माझा जिल्हा, त्या जिल्ह्यांनी किंवा महाराष्ट्रांनी अजिबात अशा गोष्टीला तारा घेऊ नये अशा प्रकारचं आव्हान मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि पुढं सातत्याने आम्ही लोक तुम्हाला साथ देत राहू. मी अनिल मकरदाबानी आणि बाळासाहेबांनी जे जे विषय घेतले त्या त्या विषयाच्या संदर्भात मी अर्थमंत्री या नात्याने बजेटमध्ये तरतूद करत असताना तुमच्या मुलावर अन्याय होणार नाही ही खबरदारी वाढत्या या नात्याने माझ्याकडे घेतली जाईल हा शब्द देखील मी माझ्या माणवासियांना देतो. आणि राहिलेल्या नजीकच्या काळामध्ये अजून आपल्या सातारा जिल्ह्याचं, आपल्या वेगवेगळ्या तालुक्याचं, आपल्या माणवासियांचं एक स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणण्याच्या करता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. Gracias.